नमस्ते विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण 65 क्रमांकापर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपल्याला पाहायचा आहे 66 क्रमांकाचा प्रश्न. तर पहा काय आहे. एका सांकेतिक भाषेत 4 बरोबर चौकोन, 8 बरोबर स्टार, 0 बरोबर त्रिकोण असेल तर स्टार अधिक चौकोन वजा त्रिकोण किती असेल हे पाहिलेले मी. स्टार अधिक चौकोन वजा त्रिकोण. स्टार किती आहे आपल्याला दिलेलं, स्टार म्हणजे 8, हे 8 अधिक हे बघा चौकोन म्हणजे काय आहे, चौकोन म्हणजे 4, हे 4 वजाला वजा, आणि त्रिकोण म्हणजे काय 0 आहे, 0. सोडवूयात. ही पदावली तयार झाली आपली. 8 आणि 4 12, 12 वजा 0 म्हणून काय येणार उत्तर याचं. 12मधून 0 कमी केले तर 12. मग असं कुठं आहे, कुठं आहे 12, पर्याय क्रमांक 2 मध्ये. आलं लक्षात, काही अवघड नव्हतं. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 67. एका रांगेत एकूण 27 मुले आहेत. एक रांग आहे, त्यामध्ये 27 मुले आहेत. त्या रांगेत समीरचा डावीकडून 14वा क्रमांक आहे. ठीक आहे. तर डावीकडून 5व्या क्रमांकावर उभे असलेला रामचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल. आता बघा नीट लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला एका रांगेत किती मुलं आहेत असं सांगितलेलं आहे, 27 मुले आहेत, बरोबर. आणि काय सांगितलं आहे त्यामध्ये, रांगेत समीरचा डावीकडून 14वा क्रमांक आहे. याचा अर्थ हा समीर, हा समीर. खरं तर त्याची आवश्यकता नाही, हा आहे समीर आपला. डावीकडून 14वा क्रमांक आहे. डावीकडून म्हणजे सुरुवातीकडून, हे लक्षात घ्यायचं. इकडून त्याचा क्रमांक कितवा आहे, 14वा. म्हणजे इकडं 13 आहेत आणि हा 14वा आहे, 14वा क्रमांक ह्याचा. मग इकडं पण किती असणार आहेत, या बाजूला पण 13च असणार आहेत. 13 आणि 13 26 आणि हा एक 27, म्हणजे एकूण 27 मुले आहेत. खरं तर याची गरजच नाही. आता पुढं पहा. तर डावीकडून 5व्या क्रमांकावर उभे असलेल्या रामचा उजवीकडून कितवा. आता डावीकडून म्हणजे इकडून. आता हा राम त्याच रांगेत आहे, त्याच रांगेत आहे, पण हा कोण आहे आता, राम आहे, राम. आणि याचा डावीकडून म्हणजे सुरुवातीकडून कितवा क्रमांक आहे बाळांनो, 5वा म्हटलंय. म्हणजे अगोदर किती आहेत, 4च आहेत, 4च आहेत. मग 4 आणि हा एक 5. मग 27मधून जर 5 गेले, 27मधून जर 5 गेले तर मागे किती राहणार आहेत, उजवीकडून त्याच्या उजवीकडे 22 असणार आहेत. 22 म्हणजे इकडून जर 22 विद्यार्थी असतील तर याचा क्रमांक कितवा येणार आहे, 23वा येणार आहे, 23वा. डावीकडून 5वा, पण उजवीकडून मात्र काय येईल, हे बघा. डावीकडून 5वा आहे, पण उजवीकडून मात्र 23वा येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपण जर पाहिलं तर 2 मध्ये दिसत आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया 68वा प्रश्न. मावळतीचा सूर्य पाहत असलेली प्रियांका 2 वेळा काटकोनात उजवीकडे वळली, तर तिचे तोंड ज्या दिशेला असेल त्या दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती. बघा नीट समजून घ्यायचा. मावळतीचा सूर्य पाहत असलेली प्रियांका. आता आपण हे बघा, तुम्हाला दिशाचक्र माहीत आहे, दिशाचक्र आहे की नाही. हे बघा दिशाचक्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण तरी पण मी काढतो आणखी, आहे की नाही. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि ही या ठिकाणी पश्चिम, बरोबर. आता मग आपल्याला काय म्हटलं आहे, मावळतीचा सूर्य पाहत असलेली प्रियांका 2 वेळा काटकोनात पण उजवीकडे वळली. हे बघा, ही म्हणजे तिचं तोंड कुठं होतं, पश्चिमेला होतं. मावळतीचा सूर्य पाहते म्हणजे पश्चिमेलाच तोंड आहे. ती 2 वेळा कुठं वळली म्हटलंय, काटकोनात, मान्य. पण उजवीकडं म्हणलं की घड्याळाच्या दिशेनं, उजवीकडं म्हणलं की घड्याळाच्या दिशेनं. म्हणजे बघा ही इथं आहे, तिचं तोंड होतं पश्चिमेला. आता एकदा वळली घड्याळाच्या दिशेनं, वर तोंड झालं तिचं, वर तोंड झालं म्हणजे उत्तरेकडं तोंड झालं, बरोबर. उजवीकडं वळली ना, म्हणजे घड्याळाच्या दिशेनं. पुन्हा आणखी एक वेळा वळली म्हणजे तिचं तोंड आता कुठं झालं, पूर्वेला झालं. हे बघा, हे 90 अंशात 90 अंशात 2 वेळा वळली. तर तिचे तोंड ज्या दिशेला आहे, तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तिचे तोंड आहे पूर्वेला, पूर्व दिशेला आहे.
तर त्या दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती? पूर्वेच्या विरुद्ध दिशा कोणती असते बाळांनो? पूर्वेच्या विरुद्ध पश्चिम असते, पश्चिम. मग आता पर्यायामध्ये पश्चिम कुठं आहे बघूयात. पश्चिम कुठं आहेत बघूयात. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे पश्चिम. आलं लक्षात? ओके. यानंतर आपण पाहूयात 69वा प्रश्न. एका वर्षी स्वातंत्र्य दिन रविवारी होता. स्वातंत्र्य दिन रविवार होता, तर त्याच वर्षातील शिक्षक दिनाच्या नंतरचा वार कोणता येईल? हा, इथं फसतंय बघा. शिक्षक दिनाच्या नंतरचा वार कोणता येईल? तुम्हाला माहीत आहे स्वातंत्र्य दिन कोणता असतो? स्वातंत्र्य दिन सगळ्यांना माहीत आहे कोणता आहे? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. आणि कोणता वार होता 15 ऑगस्टला असं सांगितलंय त्यांनी आपल्याला? रविवार. कोणता वार? रविवार. तर त्याच वर्षातील शिक्षक दिन, त्याच वर्षातील शिक्षक दिन. शिक्षक दिन कधी असतो बाळांनो? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. आणि त्या दिवशीचा वार काढायचा आहे आपल्या. नाही, त्या दिवशीचा वार नाही काढायचा. तर त्या शिक्षक दिनाच्या नंतरचा वार कोणता? आधी शिक्षक दिनाचा तर काढूयात आपण. तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला आयडिया पण सांगितलेली आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी लोटी, त्यानंतर स्वादी, नंतर दी म्हणजे शिक्षक दिन, आणि त्यानंतर दी म्हणजे बालदिन. बघा लक्षात घ्या. लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. आणि बालदिन 14 नोव्हेंबर. हे नेहमी कोणत्याही वर्षात या 4 दिवशी एकच वार असतो. याचा अर्थ काय झाला? हे बघा, 15 ऑगस्टला रविवार आहे, म्हणजे शिक्षक दिन 5 सप्टेंबरला सुद्धा कोणता वार येणार? रविवारच येणार. पण उत्तर लगेच रविवार लिहू नका. पर्याय क्रमांक 4 तिथं म्हटलेलं आहे शिक्षक दिनाच्या नंतरचा वार. मग रविवारच्या नंतरचा वार काय येणार आहे? सोमवार. काही जणांनी रविवारच लिहिला असेल. नंतर रविवार नंतरचा वार सोमवार. मग असं कुठं आहे का पर्यायामध्ये? तर आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. यानंतर आपण पाहूया 70वा प्रश्न. क्रिकेटला कबड्डी म्हटले. नीट लक्षात घ्या बरं का. कबड्डीला हॉकी म्हटले, हॉकीला बुद्धिबळ म्हटले, व बुद्धिबळला क्रिकेट म्हटले. तर चेंडू, स्टंप, बॅट हे साहित्य असणारा खेळ कोणता? बाळांनो, चेंडू, स्टंप आणि बॅट हे कोणत्या खेळामध्ये असतात रे? ॲक्च्युअल खरे क्रिकेटमध्ये असतात. बरोबर आहे की नाही? पण उत्तर क्रिकेट लिहिलं तर बरोबर आहे का आपलं? अजिबात नाही. तर या क्रिकेटला काय म्हटलेलं आहे बघा बरं. हे बघा, क्रिकेटला कबड्डी म्हटले आहे. म्हणजे क्रिकेटला काय म्हटलं आहे? कबड्डी म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे साहित्य कोणत्या खेळामध्ये असेल? कबड्डी. आणि कबड्डी हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. समजतं का नाही? क्रिकेटमध्ये असतं हे खरं आहे, पण क्रिकेटला काय म्हटलेलं आहे? कबड्डी. म्हणून कबड्डीमध्ये. ओके. यानंतर पाहूया 71वा प्रश्न. खालील आकृतीत किती रेषाखंड आहेत? मी तुम्हाला हे सगळं मोजून आणि पुन्हा आयडिया सांगितली. काय अडचण आहे का? आता भाग बघायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 भाग आहेत. 8 भाग आहेत. मग आपण रेषाखंड कशी काढतो? तुम्हाला माहिती आहे 8 भाग आहेत म्हटल्यानंतर आपण रेषाखंडांची संख्या काढू. रेषाखंड बरोबर. आता बघा भाग 8
गुणिले त्याच्या पुढची संख्या 9/2. मग काय करणार? बे एक बे, बेचोक 8, 4 गुणिले 9, मग 9 चोक 36. मग किती रेषाखंड असणार आहेत त्या ठिकाणी? 36. आला लक्षात? पर्याय क्रमांक 4. ओके. यानंतर आपण पाहूया 72वा प्रश्न. काय आहे बघा. ए अधिक सी बरोबर 4. मी पण लिहिलं ए अधिक सी बरोबर 4. ए अधिक एम बरोबर 7. एम अधिक एन बरोबर 8. ए अधिक एन बरोबर 3 व पी अधिक सी बरोबर 10 आणि ए बरोबर 1. हे महत्त्वाचं आहे बरं का आपल्याला. याच्यावरून आपल्याला किमती काढायच्यात. तर कशाची काढायची किंमत? ए अधिक एन अधिक पी. मान्य? तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, एची किंमत ऑलरेडी माहीत आहे आपल्याला. बरोबर आहे? एची किंमत अगोदरच माहीत आहे. याच्यावरून जिथं ए आहे का, मग एन किंवा पी असलेलं त्यापैकी आपण बघूयात. ए अधिक एन येत आहे. ए अधिक एन बरोबर किती आहे? 3 आहे. मग आपण काय करूयात? एची किंमत ऑलरेडी माहीत आहे आपल्याला. इथं 1 ठेवूयात. 1 अधिक एन बरोबर 3. आता काय करावं लागेल आपल्याला? 1 इकडं अधिक आहे तर इकडं वजा, म्हणजे एन बरोबर 3 वजा 1 म्हणजेच 2. एनची किंमत काय आली? 2. एनची किंमत 2. आपल्याला इथं ठेवता येईल एनची किंमत. पण आता पीची पण माहीत पाहिजे आपल्याला किंमत. पी, मग पी कुठं दिसतंय तुम्हाला? पी अधिक सी इथं दिसतंय. इथं दिसतंय. बरोबर. अजून आपल्याला कुठं दिसतंय का? यानंतर आपल्याला पीची किंमत पाहिजे आहे. पण पी अधिक ए किंवा पी अधिक एन आपल्याला कुठंच दिसत नाही आहे का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? सीची तर किंमत आपल्याला अगोदर काढता येईल. इथं पी आणि सी दिसते. सीची किंमत काढूयात. म्हणून ए अधिक सी बरोबर 4 आहे. बघा, ए अधिक सी बरोबर 4 आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे 1 अधिक सी बरोबर 4 आहे. म्हणजे सीची किंमत काढू शकतो आपण. सी बरोबर 4 वजा 1 बरोबर 3. म्हणजे सीची किंमत 3 आलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला पीची किंमत काढता येते. इथं आता बघा, पीची किंमत कशी काढणार? पी बरोबर नाही, पी अधिक सी बरोबर 10 दिलेला आहे. पी अधिक सी बरोबर 10 आहे. मग आपल्याला सीची किंमत माहीत झाली 3 आहे. म्हणजे पी अधिक 3 बरोबर 10 आहे. आता काय करणार आपण? हे 3 इकडं अधिक आहे तर इकडं वजा, म्हणजे पी बरोबर 10 वजा 3 बरोबर 7. ओके. मग ह्या गोष्टी माहीत झाल्या. आता पीची किंमत 7 आहे. एनची किंमत 2 आहे. आपल्याला सीची किंमत 3 आहे पण त्याची फारशी आवश्यकता नाही. आता एची किंमत काय आहे? वरच दिलेली आहे 1. अधिक एनची किंमत काय काढलेली आहे आपण? हे 2. अधिक पीची किंमत काय काढलेली आहे आपण? 7. आणि आता सोडूयात. 3 आणि 7 10. मग असं आहे का कुठं पर्यायात? बघूयात. 10 आहे का बघूयात. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आपण पाहूया 73वा प्रश्न. पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे पळणाऱ्या मावळ्यांचे पाय झपझप पडत होते. इथपर्यंतच वाक्य संपलंय. वरील वाक्यामध्ये प हे अक्षर किती वेळा आले आहे? बरोबर. आपल्याला अक्षर कोणतं विचारलेलं आहे? प. आणि ते पण किती वेळा आलेलं आहे? प. आपल्याकडून चूक काय होऊ शकते माहिती आहे का? प म्हणजे नुसतं प पाहायचं नाही. पला काना असेल, उकार असेल, मात्रा असेल, वेलांटी असेल, सगळंच प पाहायचं. आता बघा, मग पन्हाळगडाकडे कडून 1 प. त्यानंतर विशाळगडाकडे इथं कुठं प नाही. पळणाऱ्या इथं 2. मावळ्यांचे इथं पुन्हा पाय 3. त्यानंतर झ प इथलं 4, इथलं प 5 आणि इथलं प 6. बघा, आणखी एक वेळा खात्री करूया. प, त्यानंतर प, त्यानंतर पा
आता तुम्ही म्हणाल सर प विचारलंय पा, मी काय म्हणलं काना असू मात्रा असू वेलांटी असू काय असू प आहे की नाही 3 त्यानंतर हे 4 हे 5 आणि हे 6 वेळा. प किती वेळा आलेला आहे 6 वेळा आलेला आहे. किती वेळा आलेला आहे 6 वेळा. असा पर्याय आहे का बघूयात आपण. पर्याय आहे का बघूयात 6 वेळा. हां पर्याय क्रमांक 2 आहे. कोणी 5 वेळा लिहितील कारण पा धरणार नाहीत पण ते चुकीचं आहे बरं का. 6 वेळा हे बरोबर आहे. ओके. यानंतर पाहूया आपण 74वा प्रश्न. खालील प्रश्न आकृती आरशासमोर धरल्यास तिची प्रतिमा कशी दिसेल हे दिलेल्या पर्यायातून शोधा. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला माहीत आहे 4 उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला शेवटी आहे इकडून 654 बघताना तर सुरुवातीला येणार पण ते उलटं येणार. हे आहे 1 मध्ये आहे 2 मध्ये पण दिसतं आहे मला 3 मध्ये पण आहे नाही फक्त 4 मध्ये का नाही उलटं केलेलं आहे म्हणजे 4 पर्याय कटला. त्यानंतर आपण पाहूयात हे 5 उलटं होणार तर हे वरची बाजू खाली घेतलेलं आहे इथं म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण कटला. इथं मात्र उलटं केलेलं आहे आणि इथं पण उलटं आहे म्हणजे 1 आणि 4 कटले. आता राहिला 6 तर 6 पण उलटं होणार आहे 6 तर हे 2 मध्ये 6 जशास तसं ठेवलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 पण कटला. मग पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे आरशातील प्रतिमा. यानंतर बघा नवोदयला अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत भरपूर. आता आपल्याला 75वा प्रश्न पाहायचा आहे. काय आहे प्रश्न बघा. खालील प्रश्न आकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी केली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते शोधा. बघा बरं पाण्यातील प्रतिमा. आरसा खालच्या बाजूला असेल आहे म्हणजे पाण्यातील प्रतिमा. आता कसं पाहणार हा चौकोन बघायचा वरचा आधी हा खाली आला पाहिजे चौकोन. कुठं आहे 1 मध्ये आहे 2 मध्ये आहे 3 मध्ये आहे 4 मध्ये आहे काहीच नाही कटलं. ओके. हा इकडचा जो भाग आहे असा तो पण खाली आला पाहिजे उजव्याच बाजूला. 1 मध्ये आहे 2 मध्ये पण आहे 3 मध्ये सुद्धा आहे आणि 4 मध्ये पण आहे म्हणजे नाही कटलं. आता बघा हा जो रंगवलेला मधला भाग आहे तो उजवीकडचा कुठं पाहिजे उजवीकडंच पाहिजे. इथं आहे उजवीकडं इथं आहे उजवीकडं इथं मात्र डावीकडं आहे कटला. इथं पण उजवीकडं आहे. आता आपण काय बघणार ही बांगडी जी होती रिंग वर असणार आहे. इथं आहे इथं पण आहे हे कटलेलं आहे इथं पण आहे. बरं स्टार हा स्टारचा भाग कसा असेल वर जाऊन उलट असेल का. इथं तर उलट दिसायला आहे मला उलट यायचं आहे. इथं पण उलट आहे आणि इथं पण उलट आहे म्हणजे सगळ्यांकडेच आहे. आता काय बघणार हा डोळा उजवीकडचा डोळा वर असा असणार आणि इकडच्याच बाजूला असेल. वरचा भाग खाली खालचा भाग वर. इथं दिसतो आहे इथं पण दिसतो आहे पण इथं मात्र वरचं वर ठेवलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 कटला. म्हणजे 1 आणि 2 पैकी उत्तर आहे. आता वरचे जे 2 जवळजवळचे असं होते ते खालच्या बाजूला येणार आहेत मोठा आणि छोटा. मग इथं काय झालं आहे छोटा आणि मोठा झाला आहे छोटा आणि मोठा इथं बरोबर दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक हे कटणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. बाळांनो अशा पद्धतीनं आज आपण या प्रश्नपत्रिकेत राहिलेले सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. थोडंसं काळजीपूर्वक सोडवा. बुद्धिमत्ता हा विषय अतिशय सोपा आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलं पेपर क्रमांक 1 पेक्षा पेपर क्रमांक 2 मध्ये जर जास्त मार्क पडले तर त्या विद्यार्थ्याचा क्रमांक वर येतो हे लक्षात घ्या. आणि सोपा आहे याच्यामध्ये 10-12 तर आकृत्याचे येतात 10-1 आकृत्या येतात हे लक्षात घ्या. 20-1 मार्काच्या आकृत्या सोपे प्रश्न असतात. काळजीपूर्वक सोडवा तुमचे मार्क नक्की वाढतील. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.